नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SY BCom साठी आपण लेक्चर सिरीज सुरू केली होती. त्यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये ॲब्झॉर्प्शन रिकन्स्ट्रक्शनचा थिअरी बघितली होती. ते बेसिक चॅप्टर बघितलं होतं. आता आपल्याला त्याचा प्रॉब्लेम बघायचा आहे. त्यामध्ये आपण आज ॲब्झॉर्प्शनचा प्रॉब्लेम बघणार आहोत. तर चला सुरू करू. प्रॉब्लेम नंबर 1. मग काय म्हटलंय प्रॉब्लेममध्ये? फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ एक्सलंट लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. म्हणजेच एक्सलंट लिमिटेडची बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे 2020ची. आणि बॅलन्स शीटमध्ये बघा काय सांगितलंय. आता बघा ही बॅलन्स शीट जी आहे तुम्हाला व्हर्टिकल फॉर्ममध्ये आहे. आपण जनरली टी फॉर्ममध्ये त्याचं बघत असतो, परंतु ही जी बॅलन्स शीट आहे जरी व्हर्टिकल फॉर्ममध्ये असली तरी काय अडचण नाही आहे, सेमच आहे ती आपली टी फॉर्म सारखीच अशी. इकडं आपण लायबिलिटी घ्यायचो, इकडं असेट घ्यायचो, तसंच आहे. फक्त काय केलं त्यांनी फॉर्मॅटमध्ये टाकलेलं आहे. म्हणजे जसं की इथं शेअर कॅपिटल आहे, इथं पण शेअर कॅपिटल आहे, बरोबर. रिझर्व्ह अँड सरप्लस आहे, प्रॉफिट अँड लॉस आहे. नंतर हे फक्त हेडिंग दिलंय. नंतर आपलं लायबिलिटीज आहेत, बिल्स पेएबल आहे, क्रेडिटर्स आहे. आपण फोकस फक्त काय करायचं आहे, पदावरती करायचं आहे. ठीक आहे, झाली आपली लायबिलिटी साईड. आणि खाली काय दिलंय तर असेट साईड दिली आहे. मग असेटमध्ये काय आहे, लँड अँड बिल्डिंग आहे, प्लांट अँड मशिनरी आहे, नंतर स्टॉक आहे, नंतर डेटर्स आहे आणि कॅश आहे. अशा प्रकारची असेट आपल्याला दिसते आहे प्रॉब्लेममध्ये. तर खाली काय सांगितलंय बघायचं. द एक्सलंट लिमिटेड वॉज ॲब्झॉर्ब बाय किंग लिमिटेड ऑन द फॉलोइंग टर्म्स. बघायचं कोणी कोणाला ॲब्झॉर्ब केलंय. तर काय म्हटलं, एक्सलंट लिमिटेड जे काही आहे तिने काय केलं, ॲब्झॉर्ब बाय किंग लिमिटेड. म्हणजेच किंग लिमिटेड आहे तर त्या किंग लिमिटेडने त्या एक्सलंट लिमिटेडला काय केलं, ॲब्झॉर्ब केलं, म्हणजेच विकत घेतलंय. म्हणजेच जी एक्सलंट लिमिटेड आहे ही झाली तुमची वेंडर कंपनी. तर जे किंग लिमिटेड आहे तर ही काय झाली तुमची पर्चेसिंग कंपनी. आपण बघितलं होतं कन्सेप्टमध्ये की वेंडर कंपनी कोण असतं आणि पर्चेसिंग कंपनी कोण असतं. तिथं सरळ सरळ काय म्हटलं होतं की एक्सलंट लिमिटेड वॉज ॲब्झॉर्ब बाय द किंग लिमिटेड. म्हणजेच किंग लिमिटेडकडनं एक्सलंट लिमिटेड ॲब्झॉर्ब झाली. म्हणजेच किंग लिमिटेडकडनं एक्सलंट लिमिटेड ही परचेस झाली, त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब झाली. मग कशी झाली तर ऑन द फॉलोइंग टर्म्स. म्हणजे जे किंग लिमिटेड आहे हिने एक्सलंट लिमिटेड परचेस केली, पण कशी परचेस केली, ऑन द फॉलोइंग टर्म्स वरती. मग काय टर्म्स दोघांमध्ये ठरल्या तर किंग लिमिटेड टूक ओव्हर द असेट्स ऑफ एक्सलंट लिमिटेड एक्सक्लुडिंग द कॅश ॲज अंडर. काय सांगितलंय किंग लिमिटेडने या पर्चेसिंग कंपनीने की आम्ही काय करणार आहोत, असेट घेणार आहोत, पण काय सोडून तर कॅश सोडून. एक्सक्लुडिंग म्हणजे सोडून, कॅश सोडून बाकीचे जे काही असेट आहे त्या खालीलप्रमाणे आम्ही घेणार आहोत. मग घेताना बघा लँड अँड बिल्डिंग कितीला घेतलं, 4,12,500. मग इथं किती व्हॅल्यू होतं जर आपण बघितलं तर लँड अँड बिल्डिंगचं 385 आहे. पण या व्हॅल्यूने घेतलं का नाही, कारण की हे झालं बुक व्हॅल्यू. आपण बघितलं बुक व्हॅल्यू आणि हे झालं तुमचं ॲग्रीड व्हॅल्यू, बरोबर आहे. म्हणजेच लँड अँड बिल्डिंग जे काही आहे ते वाढवून घेतलेले आहे. नंतर प्लांट अँड मशिनरी पण घेतले 2,86,000ला, स्टॉक 3,30,000ला आणि बुक डेटर्स आहे त्या व्हॅल्यूला म्हणजे बुक व्हॅल्यूला. अशा प्रकारे जे किंग लिमिटेड आहे तिने एक्सलंट लिमिटेडचा असेट परचेस केल्या या व्हॅल्यूला, त्याला म्हणतो आपण ॲग्रीड व्हॅल्यू. नंतर पुढे काय म्हटलंय 3 नंबरला किंग लिमिटेड टूक ओव्हर द क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल ऑफ एक्सलंट लिमिटेड ॲट देअर बुक व्हॅल्यू. बघा लायबिलिटी घेतली, कुठली घेतली तर क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल ही 2 लायबिलिटी इग्नोर केलेली आहे त्यांच्या बुक व्हॅल्यूला. नंतर पुढे काय म्हटलंय, द किंग लिमिटेड डिस्चार्ज द परचेस कन्सिडरेशन बाय इश्यू ऑफ 66,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each at ₹11 अँड द बॅलन्स इन कॅश. म्हणजे पीसी जो काही आहे तो कसा पेड केला हे सांगितलंय की 66,000 शेअर्स जे काही आहेत तर ते दिले गेलेत. एक शेअर्स ₹10 होता पण दिला कितीला, ₹11. म्हणजे ₹1 प्रीमियम घेऊन दिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे 10चा शेअर 11ला दिलाय, ठीक आहे. आणि नंतर उरलेलं जे काही शिल्लक रक्कम असेल पीसीची तर ती कशी दिली आहे, कॅशमध्ये दिली आहे. म्हणजे 2 प्रकारे या ठिकाणी पीसी मिळाला. एक्सलंट लिमिटेडला 2 प्रकारे काय झालंय पीसी मिळाला. एक तर इक्विटी शेअर्स मिळालं, दुसरं काय मिळालं, कॅश मिळालं, असा त्याचा अर्थ होतो. नंतर एक्सलंट लिमिटेड पेड इट्स रिलायझेशन एक्सपेन्स ₹11,000. एक्सलंट लिमिटेड जे काही आहे तिला हे सगळं करायला खर्च आला आणि तो त्याने पेड केला, तो झाला ₹11,000. ठीक आहे. आता काय म्हटलंय, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर रिलायझेशन अकाउंट्स, किंग लिमिटेड अकाउंट्स, इक्विटी शेअरहोल्डर्स अकाउंट्स अँड
cash accounts in the books of Excellent Limited and also give opening journal entries in the books of King Limited. बघा आता आपल्याला जी बंद पडलेली कंपनी आहे तिच्या अकाउंट तयार करायचं आहे आणि जी जी पर्चेसिंग कंपनी तिचं ओपनिंग एंट्री करायची आहे फक्त. ठीक आहे. मग काय काय करायचं ते सांगितलंच आपल्याला, बरोबर आहे. समजा कधी कधी काय होतं, समजा एखादी लायबिलिटी टेकन ओव्हर नाही केली, एखादी असं टेकन ओव्हर नाही केली, असं सांगतील तुम्हाला की क्रेडिटर्स वॉज नॉट टेकन ओव्हर बाय द पर्चेसिंग कंपनी. मग अशा वेळेस काय करायचं, आपण त्या क्रेडिटर्सचं अकाउंट तयार करायचं. पण इथं असं काही म्हटलं नाही, सगळ्या ज्या काही असेट अँड लायबिलिटीज आहेत ज्या घ्यायला पाहिजे त्या घेतलेल्या आहेत. किंवा एखाद्या वेळेस काय म्हणतील की स्टॉक वॉज नॉट टेकन ओव्हर बाय द पर्चेसिंग कंपनी. म्हणजेच मग आपल्याला काय करायचं अशा वेळेस त्या त्या कंपनी त्या त्या हेडचं अकाउंट वेगळं तयार करायचं आहे. पण इथं आपल्याला हे दिलेलेच अकाउंट फक्त तयार करायचे आहे, पण कधी कधी असं ॲडिशनल अकाउंट आपण तयार करतो. मग बघा आपल्याला हे तयार केल्यानंतर पण फर्स्ट आपल्याला प्रॉब्लेम सुरू करताना कसं सुरू करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. पहिले पीसी काढायचे. आपल्याला किती रुपयाला व्यवसाय परचेस झाला, म्हणजेच या एक्सलंट लिमिटेडचा जो काही व्यवसाय आहे किंग लिमिटेडने परचेस केला, तर तो किती रुपयाला परचेस केला हे आपल्याला माहित पाहिजे अगोदर. त्याला काय म्हणतो आपण, परचेस कन्सिडरेशन. मग ते कसं काढतो आपण, मग बघा स्टेटमेंट तयार करतो आपण. त्याला म्हटलंय आपण स्टेटमेंट शोईंग परचेस कन्सिडरेशन. मग इथं म्हटलंय स्टेटमेंट शोईंग परचेस कन्सिडरेशन. मग हे कसं तयार करायचं आहे, तर आपण बघितलं फॉर्म्युला काय त्याचा, की काय करायचंय, असेट टेकन ओव्हर मायनस लायबिलिटीज टेकन ओव्हर. बघा इथं असेट टेकन ओव्हर मायनस लायबिलिटीज टेकन ओव्हर करायचे आहेत. मग कुठल्या कुठल्यासाठी घेतले आहेत हे कुठं दिलेलं असतं, इथं बघा इथं म्हटले किंग लिमिटेड टेक ओव्हर द असेट ऑफ एक्सलंट लिमिटेड एक्सक्लुडिंग द कॅश. म्हणजे कॅश सोडून बाकीचे सगळे असेट घेतलेले असा अर्थ होतो. मग बघा आता कुठं असतं हे, असेट साईडला जायचं आणि बघायचं कुठले असेट घेतले. मग लँड अँड बिल्डिंग घेतली. आता आता ही व्हॅल्यू घ्यायचं का 3,85,000? नाही. या व्हॅल्यूला घेतलंय का त्याने? नाही. कितीला घेतलंय, तर इथं सांगितलं की व्हॅल्यू चेंज झाले. मग कितीला आपल्याला काय घ्यायचं इथं, असेट टेकन ओव्हर ॲट ॲग्रीड व्हॅल्यू. म्हणजे ज्या व्हॅल्यूला ॲग्री झालं ते व्हॅल्यू काय करायचं, पीसी काढताना लक्षात घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. बुक व्हॅल्यू नाही. ट्रान्सफर करताना बुक व्हॅल्यू घ्यायचं आहे. पण इथं जेव्हा आपण पीसी काढतोय, तर पीसी काढताना मात्र आपल्याला बुक व्हॅल्यूने करायचं नाहीये, तर जे चेंज झालेलं व्हॅल्यू आहे तर ते घ्यायचं आहे पीसी काढताना. मग बघा इथं आपल्याला दिसतंय की 4,12,500 रुपये घेतले आपण लँड अँड बिल्डिंग. नंतर पुढचे जे असेट आहे तर ते कुठले आहे, तर प्लांट अँड मशिनरी आहे. इथं पण व्हॅल्यू चेंज झालंय, मग चेंज व्हॅल्यू घ्यायचं आहे. प्लांट अँड मशिनरी 2,86,000 ते बघा इथं घेतले आपल्याला पीसी मध्ये दिसतंय 2,86,000. नंतर काय घेतलंय, स्टॉक घेतलाय. बघा आता पुढं काय बॅलन्स शीट बघितलं, स्टॉक आहे आणि डेटर्स आहे. मग स्टॉक कितीला घेतला, इथं आपल्याला दिसतंय 3,30,000 रुपयाला. बरोबर, कितीला घेतलंय, 3,30,000ला घेतलाय, म्हणून इथे घेतलं 3,30,000. नंतर डेटर्स काय घेतले, ॲट देअर बुक व्हॅल्यू. बुक व्हॅल्यू म्हणजे आहे त्या व्हॅल्यूला. मग डेटरचं व्हॅल्यू किती आहे, 1,15,500, म्हणून इथे घेतलं आपण 1,15,500. अजून कुठे असेट राहिले का, नाही. मग आता आपल्याला काय करायची, बेरीज करायची. मग आपण या सगळ्याची बेरीज जर केली तर ती किती आली, 11,44,000 रुपयाची असे टेकन ओव्हर केली आहे, जी बेरीज आहे. आता त्यातून काय लेस करायचं आपल्याला, लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर. हे पण सांगितलं तुम्हाला कुठे प्रॉब्लेम मध्ये, हे बघा इथं 3 नंबरला. द किंग लिमिटेड टूक ओव्हर द क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल ऑफ एक्सलंट लिमिटेड. काय काय घेतलंय, क्रेडिटर्स घेतलंय आणि बिल्स पेबल घेतलंय. म्हणून बघा इथं आपण काय करणार, लेसमध्ये बिल्स पेबल आणि क्रेडिटर्स. बिल्स पेबल 1,92,500ला घेतले आणि 1,15,500 रुपयाला क्रेडिटर्स घेतले बुक व्हॅल्यूवरती, म्हणजे आहे त्या व्हॅल्यूवरती. ठीक आहे. मग बघा इथं इथं तुम्हाला दिसतंय बिल्स पेबल आणि क्रेडिटर्स आहे त्या व्हॅल्यूला आपण इथं ते घेतलेले. आता काय करायचं, बेरीज करून आउटरला घेतले आपण, 3,08,000 आले. आता काय होणार, ह्यातनं मायनस होणार. मग 11,44,000 मायनस 3,08,000 म्हणजे उरले किती, 8,36,000 रुपये. हा झाला आपला पीसी. काय झाला आपला पीसी, म्हणजेच परचेस कन्सिडरेशन. म्हणजे एवढ्या रुपयाला काय झालंय, जे एक्सलंट लिमिटेड आहे तर ती विकल्या गेली, किंवा किंग लिमिटेडने एक्सलंट लिमिटेडला 8,36,000 मध्ये विकत घेतलं किंवा अब्झॉर्ब केलं. मग आता हे 8,36,000 रुपये द्यायचे आहेत ना एक्सलंट लिमिटेडला, कोणाकडनं, किंगकडनं. मग हे कसे दिलेत हे आपल्याला सांगितलं असतं प्रॉब्लेम मध्ये. मग पुढे सांगितलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये हे बघा, किंग लिमिटेड डिस्चार्ज द परचेस कन्सिडरेशन सांगितलंय. मग आता हे डिस्चार्ज साईडला घ्यायचं, हे जे सांगितलंय ते. मग काय सांगितलंय, इश्यू ऑफ 66,000 इक्विटी शेअर्स, म्हणजे 66,000 शेअर्स दिलेत
एका शेअरचं व्हॅल्यू 10 रुपये आहे, पण 10ला दिलंय का? नाही. तो कितीला दिलाय? 11ला दिलाय. म्हणून मग इथे घेणार आपण 66,000 इथं दिलं इक्विटी शेअर्स इन किंग लिमिटेड. 66,000 इक्विटी शेअर्स. आता इथं काय करायचं? 66,000 इंटू 11 करायचं. 66,000 इंटू 11 जर तुम्ही केलं तर ते किती येतं? 7,26,000. लक्षात घ्या, 10 ने करायचं का? नाही. कारण की 10चा शेअर्स 11 रुपयाला विकला किंवा दिला तर आपल्याला तो 11चं कॅल्क्युलेशन करावं लागेल. म्हणून काय करायचं? 66,000 गुणिले 11 करायचं, म्हणजे ते येईल तुमचं 7,26,000. देणं किती होते? 8,36. पण शेअर्स देऊन पण अजून काही रक्कम शिल्लक राहते. मग त्यानं काय म्हटलं होतं बघा इथं, इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इज ॲट 11 रुपीज अँड द बॅलन्स इन कॅश. जर काही बॅलन्स उरलं तर ते कसं द्या? कॅशमध्ये द्या. मग आता बॅलन्स किती उरेल बघा, 8,36,000 मधनं 7,26,000 गेलेत, म्हणजे उरले किती? 1,10,000. आता 1,10,000 कसे द्यायचे? इन कॅश. तर अशा प्रकारे काय करायचं आपल्याला? परचेस कन्सिडरेशनचं स्टेटमेंट तयार करायचं. इकडं असेट मायनस लायबिलिटी करायचं, इकडं डिस्चार्ज दिलेलं तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सांगितलं तसं डिस्चार्ज करायचं आहे. ठीक आहे. जर तुमचा पीसी. आता आपल्याला काय करायचे? अकाउंट तयार करायचे. कुठले कुठले अकाउंट तयार करायला सांगितले? मग इन द बुक्स ऑफ एक्सलेन लिमिटेड, कारण की वेंडर कंपनी कोण आहे? एक्सलेन लिमिटेड आहे. म्हणून एक्सलेन लिमिटेडच्या बुकमध्ये काय करायचं? आपल्याला अकाउंट तयार करायचे. मग फर्स्ट रिलायझेशन अकाउंट्स, नंतर दुसरं बघा इक्विटी शेअरहोल्डरचं अकाउंट तयार केले, किंग लिमिटेडचं अकाउंट तयार केले. किंग लिमिटेड म्हणजे नवीन पर्चेसिंग कंपनी जी आहे तिचं अकाउंट तयार केले. नंतर आता हे अकाउंट सांगितलं नाही तर पण त्यानं केलं. ठीक आहे. इथं वरती काही म्हटलं नाही अकाउंट विषयी, पण इक्विटी शेअर्स इन किंग लिमिटेड म्हणजे इक्विटी शेअर्स इन पर्चेसिंग कंपनी हे अकाउंट एक्स्ट्रा तयार केले. ठीक आहे, असू द्या. नंतर कॅश अकाउंट तयार केलंय आणि इथं ओपनिंग इंटरेस्टचं फॉर्मॅट आपल्याला दिसतोय. अशा प्रकारे काय करायचं? आखणी करून घ्यायची, फॉर्मॅट तयार करून घ्यायचा सगळ्या अकाउंट्सचा आणि एंट्रीचा. आता काय करायचं? आपले जर थेरीमध्ये आपण बघितलं स्टेप, पहिली स्टेप ट्रान्सफर स्टेपनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जायचं. फर्स्ट काय करायचंय? ट्रान्सफर करायचं आहे. असेट्स अँड लायबिलिटी ट्रान्सफर करायचे आहे. सेकंड स्टेप काय सांगितली होती? सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे? त्या पीसीच्या 2 एंट्र्या करायच्या आहेत. पीसी ड्यू आणि पीसी रिसिव्ड, ह्या 2 एंट्र्या करायच्या आहेत. नंतर ॲडजस्टमेंटमध्ये काही राहिलंय का बघायचंय आणि त्या एंट्र्या करायच्या आहेत. अशा 3 प्रकारचा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. फर्स्ट ट्रान्सफर स्टेज, सेकंड पीसीच्या 2 एंट्र्या आणि थर्ड ॲडजस्टमेंट चेक. अशा 3 फॉर्मॅटमध्ये काय करायचं आहे? प्रॉब्लेम करायचा आहे. मग फर्स्ट स्टेपमध्ये काय म्हटलं तुम्हाला मी, की फर्स्ट ट्रान्सफर स्टेज. मग काय काय ट्रान्सफर करायचं आहे? तर ट्रान्सफरमध्ये सगळी बॅलन्स शीट ट्रान्सफर करायची आहे त्या अकाउंट्सला. मग सगळी बॅलन्स शीटमध्ये काय येणार आहे? पहिलं शेअर कॅपिटल आहे. पहिलं काय आहे? शेअर कॅपिटल. मग आपल्याकडे शेअर कॅपिटलचं आपल्याकडे अकाउंट आहे, बरोबर आहे. ज्याचं अकाउंट आहे ते रिलेशन अकाउंटला घेतो आपण. आपल्याला शेअर कॅपिटलचं आपल्याकडे अकाउंट आहे, म्हणून शेअर कॅपिटल जाणार शेअर कॅपिटल अकाउंटला. बघा इथे घेणार आपण, इथे घेतलं बघा शेअर कॅपिटल बाय इक्विटी शेअर कॅपिटल 5,50,000 इथं घ्यायचं. नंतर लायबिलिटी साईडला पुढे बघायचं काय आहे? 5,50,000 घेतले. आता काय? रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस. आता बंद पडलेली कंपनी आहे, मग बंद पडलेल्या कंपनीमध्ये असलेला रिझर्व असेल, प्रॉफिट असेल, हा कोणाचा असतो? मालकाचा असतो, म्हणजेच शेअर होल्डरचा असतो. मग हे पण त्याच अकाउंटला जाईल. लक्षात ठेवा, रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस जर बॅलन्स शीटला दिलं असेल लायबिलिटी साईडला, ते सरळ सरळ काय करायचं? तुमचं जे इक्विटी शेअर होल्डरचं अकाउंट्स आहे जिथं आपण कॅपिटल घेतलं तिथंच काय करायचं? ट्रान्सफर करून टाकायचं. कारण की हे मालकाचे अमाऊंट असते, त्या कंपनीचे जे शेअर होल्डर्स असतात त्यांची अमाऊंट असते. कंपनी बंद झाल्यावरती त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केलं बघा. बाय जनरल रिझर्व 88,000, नंतर बाय प्रॉफिट अँड लॉस 1,65,000 झालं. आता पुढे बघायचं लायबिलिटी साईडला काय ट्रान्सफर करायचंय. मग पुढे आहे तुमची करंट लायबिलिटी, ही ट्रान्सफर करतो आपण रिलायझेशन अकाउंट्सला. हिचं आपण अकाउंट तयार केलंय का? नाही. आणि हे आपण ट्रान्सफर करतो रिलेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण की लायबिलिटी आपण बघितलं थेरीच्या लेक्चरमध्ये की रिलेशन अकाउंटला कुठे ट्रान्सफर करतो आपण लायबिलिटी. मग बघा हे रिलायझेशन अकाउंट इथं घेतलं बाय सनरी लायबिलिटीज. इथं बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स दोघांची बेरीज केली, आउटरला लिहिली 3,08,000 रुपये. तर हे झालं तुमचं लायबिलिटी ट्रान्सफर. आता तसंच काय करायचं आपल्याला? असेट ट्रान्सफरला जायचंय. आता लायबिलिटी साईडला काय राहिलंय का ट्रान्सफर करायचं? नाही. आता लायबिलिटी साईडला ट्रान्सफर केलेल्या आपण सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता असेट साईडला जायचं. असेट साईडला काय आहे? तर असेट आहे. कुठे घेतो आपण असेट? तर हे सगळे असेट आपल्याला काय करायचंय? रिलेशन अकाउंट डेबिट साईडला घ्यायचं. काय सोडून? कॅश सोडून, बरोबर आहे. कारण की सांगितले ना, इथे म्हटलंय ना, द किंग लिमिटेड टुक ओव्हर द असेट एक्सक्लुडिंग द
एक्सटर्नल लिमिटेड ऑफ एक्सक्लुडिंग कॅश, म्हणजे कॅश सोडून घेतलेले, म्हणून कॅश सोडून ज्या काही असेल तर त्या तुम्ही काय करायच्या आहे, ट्रान्सफर करून घ्यायच्या आहे कुठं, रिलायझेशनच्या डेबिट साईडला. बघा इथं लाईन अँड बिल्डिंग, आता बुक व्हॅल्यूने ट्रान्सफर करायचे आहे. बघा आपण जेव्हा ट्रान्सफर करतो तर जे बॅलन्स शीटचं व्हॅल्यू आहे त्याच व्हॅल्यूने करायचे आहेत, ॲग्रीड व्हॅल्यूने नाही. या चेंज व्हॅल्यूने करायच्या का ट्रान्सफर नाही, त्यामुळे आपला प्रॉफिट अँड लॉस चुकू शकतो. बरोबर आहे. म्हणून हे पीसी काढताना आपण इथं हे व्हॅल्यू घ्यायचं, चेंज व्हॅल्यू घ्यायचं. पण जे आपण ट्रान्सफर करतो ना, ट्रान्सफर करताना आपल्याला काय करायचं, बुक व्हॅल्यूज घ्यायचं आहे. कारण जर आपण नवीन व्हॅल्यू घेतलं, चेंज व्हॅल्यू घेतलं तर आपल्याला लॉस झाला आहे किंवा प्रॉफिट झाला हे क्लिअर कळणार नाही, वाइंडिंग अपमुळे किंवा व्यवसाय बंद पडल्यामुळे. ठीक आहे. म्हणून जे व्हॅल्यू बुक व्हॅल्यू आहे त्याच व्हॅल्यूने नेहमी ट्रान्सफर करायच्या असेट आणि लायबिलिटी. मग इथं बघा लँड अँड बिल्डिंग 3,85,000, प्लांट अँड मशिनरी 3,02,500, स्टॉक 2,69,500 आणि डेटर्स 1,15,500. हे कुठनं घेतलं आपण सगळ्यांना कळालं असेल. इथं कुठनं घेतलं आपण, बॅलन्स शीट मधनं, असेट साईडनं. बघा लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, डेटर्स. आता कॅश राहिलं इथं, ट्रान्सफर मध्ये काय राहिलं, कॅश राहिलं. आता कॅश आपण घेणार नाही, कारण की काय सांगितलंय की नवीन कंपनीने कॅश घेतली नाही. मग आता अशा वेळेस काय करायचं, आपण कॅश अकाउंट आपल्याकडे असतं, मग हे जाऊ द्यायचं कॅश अकाउंटला. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला ते दाखवायचं आपल्याला. बघा इथं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती, 38,500. समजा असं म्हटलं असतं की कॅश पण घेतली आहे, मग आपण इथं नसती घेतली कॅश, डायरेक्ट काय घेतलं असतं, रिलेशन अकाउंटलाच घेतली असती. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की कॅश टेकओव्हर केली आहे किंवा नाही. जर टेकओव्हर केली असेल तर ती रिलेशन अकाउंटला दाखवायची डेबिट साईडलाच. जर टेकओव्हर केली नसेल तर ते दाखवायची कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. इथं ती ब्रॉड डाऊन करून घ्यायची. आता झालं ट्रान्सफर स्टेज, सगळं आपण ट्रान्सफर केलं. तुम्ही जर बघितलं बॅलन्स शीटमध्ये आपण काहीच ठेवलं नाही आहे शिल्लक. सगळ्या जे काही बॅलन्स शीटच्या फिगर आहेत त्या आपण काय केल्या, त्या अकाउंटला ट्रान्सफर केलेल्या आहेत. ज्याचं अकाउंट नाही आहे ते आपण रिलेशन अकाउंटला घेतलं. ठीक आहे. आता सेकंड स्टेप करायची आपल्याला. फर्स्ट स्टेप झाली तुमची ट्रान्सफर स्टेप. नंतर सेकंड स्टेपमध्ये काय आहे, तुमचं पीसीच्या 2 एंट्र्या करायच्या आहेत. काय करायच्या, पीसीच्या 2 एंट्र्या. मग पहिली जी एंट्री आहे पीसीची, आपण लास्ट लेक्चरला बघितली होती. काय होती बरं पीसीची पहिली एंट्री, तर पर्चेसिंग कंपनी अकाउंट्स डेबिट टू रिलायझेशन अकाउंट्स क्रेडिट, अशी एंट्री होती. म्हणजे पर्चेसिंग कंपनी कोण आहे, इथं आहे किंग लिमिटेड. इथं काय आहे, किंग लिमिटेड. मग एंट्री काय झाली असती, तर किंग लिमिटेड अकाउंट्स डेबिट टू रिलायझेशन अकाउंट्स क्रेडिट. बघा इथं लिहिलं आपण. मग किंगला काय लिहिलं आपण, टू रिलायझेशन. पीसीची अमाऊंट किती आपण काढलेली, 8,33,000. म्हणजे घेतलं 8,33,000. आता रिलेशन अकाउंट काय झालं, क्रेडिट झालं. मग रिलेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इथं, बाय किंग लिमिटेड अकाउंट कंसामध्ये पीसी 8,33,000 रुपये झालं पहिली एंट्री पीसी ड्यूची. आता काय दुसरी एंट्री करायची होती, पीसी रिसिव्हची एंट्री आहे. ज्याची आहे पीसी रिसिव्हची एंट्री करायची. आता बघा ह्या 2 एंट्री तुम्हाला कंपल्सरी करायच्या आहे. तुम्हाला कोण सांगणार नाही की या 2 एंट्री करा म्हणून. ठीक आहे. मग पहिले ट्रान्सफर झालं की पहिल्यांदा काय करायचं, 2 एंट्री करून टाकायच्या. सगळी बॅलन्स शीट ट्रान्सफर केल्यावरती या 2 एंट्री करायच्या आहेत. पहिली झाली आपण केली पर्चेसिंग कंपनी टू रिलायझेशन. नंतर दुसरी एंट्री काय असते रिसिव्हची, जे जे मिळालं ते अकाउंट्स डेबिट, ज्याच्याकडनं मिळालं म्हणजे पर्चेसिंग कंपनी अकाउंट क्रेडिट. मग इथं काय काय मिळालं आपल्याला माहिती आहे, डिस्चार्जमध्ये बघायचं इथं काय काय मिळालं, इक्विटी शेअर्स मिळालेत आणि कॅश मिळाले. म्हणजे एंट्री कशी होईल, इक्विटी शेअर अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट टू पर्चेसिंग कंपनी अकाउंट क्रेडिट, अशी एंट्री होईल पीसी रिसिव्हची. अशी एंट्री केल्यावर आपल्याला काय करायची, पोस्टिंग करायची. बघा आता काय म्हटलं आपण, इक्विटी शेअर होल्डर्सचं अकाउंट काय झालं, डेबिट. म्हणजे बघितलं टू इक्विटी शेअर होल्डर्स, हे बघितलेलं टू इक्विटी शेअर होल्डर्स ऑफ किंग लिमिटेड किती मिळालं, 7,26,000. बघितलं आपण इथं पीसीचे ही एंट्री केली. बरोबर, रिसिव्हची. दुसरं काय मिळालं, कॅश मिळाली. आता कॅश मिळाल्यावरती कुठे जाणार आहे, ते कॅश अकाउंटला. मग बघा इथं कॅश अकाउंटला आपल्याला ही एंट्री पण दिसेल. बघा इथं 1,10,000 रुपये कॅश मिळाली कोणाकडनं, किंग लिमिटेडकडनं. म्हणून इथं लिहिलं टू किंग लिमिटेड 1,10,000. इथं पण काय लिहिलं आपण, इक्विटी शेअर्सला इक्विटी शेअर्स इन किंग लिमिटेड. बरोबर. आता किंगकडनं मिळालं म्हणजे किंगच्या अकाउंटला एंट्री होईल क्रेडिट साईडला. मग बघा इथं किंगचं अकाउंट आहे. इथं घेतलं आपण बाय इक्विटी शेअर होल्डर्स किंग लिमिटेड 7,26,000 बाय कॅश 1,10,000, अशी एंट्री होईल पीसी रिसिव्हची. काय एंट्री झाली, जे जे मिळालं ते अकाउंट डेबिट. मग काय काय मिळालं, तर इक्विटी शेअर्स मिळाले म्हणून इक्विटी शेअर्स होल्डर्सचा अकाउंट डेबिट, कॅश मिळाले म्हणून कॅश अकाउंट डेबिट,
तर कोणाकडनं मिळाली तर पर्चेसिंग कंपनी म्हणजे किंग लिमिटेडकडनं मिळाली, म्हणून किंग लिमिटेड अकाउंट्स क्रेडिट. मग हे सगळ्यांना एंट्रीवर पोस्टिंग करता येते. तर अशा प्रकारे हे पोस्टिंग करायची आहे. एंट्रीची 2 एंट्र्या करायच्या आहेत कंपल्सरी. त्याला कुठलं एक्सक्यूज नाहीये. कंपल्सरी करायची आहेत. पहिली पीसी ड्यूची. काय पीसी ड्यूची करायची? पर्चेसिंग कंपनी अकाउंट्स डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट्स. एंट्र्या सेम बदलणार नाहीये. पहिली एंट्री तर सेमच राहणार. पर्चेसिंग कंपनी टू रिअलायझेशन. पीसीची अमाऊंट घ्यायची, एंट्री करायची, पोस्टिंग करायची. नंतर दुसरी एंट्री पीसी रिसिव्हची करायची आहे. रिसिव्हमध्ये काय काय झालं बघायचं आहे. तर जनरली काय काय मिळतं? इक्विटी शेअर्स मिळतात, कॅश मिळते आणि एखाद्या डिबेंचर्स, म्हणजे तिन्ही पण तीन जनरली असतात. इक्विटी शेअर्स, कॅश आणि डिबेंचर्स. मग इक्विटी शेअर्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट, डिबेंचर अकाउंट डेबिट. कोणाकडनं मिळालं? पर्चेसिंग कंपनीकडनं मिळालं, म्हणून पर्चेसिंग कंपनी अकाउंट्स क्रेडिट. अशा काय करायच्या 2 एंट्र्या कंपल्सरी करायच्या आहेत. त्याची पोस्टिंग पण करायची आहे. झालं तुमचं सेकंड स्टेप, की ज्यामध्ये आपण एंट्र्या केल्या. आता काय बघायचं आपल्याला, हे ॲडजस्टमेंटमध्ये काही राहिलंय का आपल्याकडनं? ॲडजस्टमेंटमधली कुठली एंट्री करायची बाकी आहे का? हे एकदा चेक करायचं आहे. मग बघा, जायचं ॲडजस्टमेंटला. पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी पण झाली, चौथी डिस्चार्जची पण आपण एंट्री केली. 5वी मात्र एंट्री राहिली. बरोबर. काय राहिली? एक्सलन लिमिटेड पेड इट्स रिअलायझेशन एक्सपेन्स ₹11,000. आता एक्सपेन्स पेड केला, रिअलायझेशन एक्सपेन्स. मग काय एंट्री होईल बरं? एक्सपेन्स पेड केले होते, काय एंट्री होईल? आपल्याकडे एक्सपेन्स अकाउंट कुठलं आहे? रिअलायझेशन अकाउंट आहे. मग काय एंट्री होईल? रिअलायझेशन अकाउंट्स डेबिट टू कॅश अकाउंट्स. बरोबर आहे, अशी एंट्री होईल. मग करायची पोस्टिंग आता. एक्सपेन्सची पेडची एंट्री अशीच होईल, रिअलायझेशन अकाउंट्स टू कॅश अकाउंट्स. मग बघा, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला घेतलंय का? बघा इथं घेतलंय. रिअलायझेशन अकाउंट्स काय झालं? डेबिट झालं टू कॅश अकाउंट. म्हणून आपण काय लिहिलं तर टू कॅश 11,000. आता कॅशला जायचं आपल्याला आणि कॅशला एंट्री करायची कुठल्या साईडला? क्रेडिट साईडला, बाय रिअलायझेशन अकाउंट्स 11,000. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय केलं, आता थर्ड स्टेप पण पूर्ण केली. आता काय करायचं आपल्याला? अकाउंट क्लोज करत जायचं. आता काय करायचं? अकाउंट क्लोज करत जायचं. मग आता क्लोज करताना पहिलं काय करतो आपण? क्लोज रिअलायझेशन अकाउंट क्लोज करणार आहे. काय करणार आहे? रिअलायझेशन अकाउंट क्लोज करणार आहे. मग बघा, आता रिअलायझेशन अकाउंट्सला आपल्याला दिसतंय की ही साईड मोठी आहे. मग याची बेरीज केली आपण. मग इथं घेतलं आपण लायबिलिटी ट्रान्सफरचे आणि पीसीची अमाऊंट. म्हणून याची एंट्री जर बेरीज केली आपण, ती 11,44,000. आता हे बॅलन्सिंग फिगर, हे आपला आन्सर आहे. हे आता विचारात घेऊ नका. ठीक आहे. मग आता हे यातनं मायनस होणार 2 गोष्टी, असेट टेकनवर आणि एक्सपेन्स मायनस झाला. मग आता आपल्याला काय दिसतोय? इन्कम कसं आहे? हे साईड कुठली असते? इन्कम साईड असते, सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. आणि ही साईड थोडक्यात एक्सपेन्स साईड असते. इन्कम साईड कशी आहे? जास्त आहे. एक्सपेन्स कसं आहे? कमी आहे. म्हणजे काय झालं? प्रॉफिट. मग घेतलेलं टू इक्विटी शेअरहोल्डर्स अकाउंट्स, कंसात काय लिहिलं? प्रॉफिट. प्रॉफिट, कारण की हे आपण ट्रान्सफर करतो इक्विटी शेअरहोल्डर्सला. कारण आता व्यवसाय बंद पडलेला आहे. जेव्हा व्यवसाय बंद पडला असेल, तर हा जो काही झालेला प्रॉफिट आहे, हा कोणाला मिळेल? तर तो मिळेल या इक्विटी शेअरहोल्डर्सला. आता हे कुठं ट्रान्सफर होईल? इथं ट्रान्सफर होईल. म्हणून बघा इथे घेतलं बाय रिअलायझेशन 60,500. कुठले? इथले. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? हे अकाउंट आपण त्या ठिकाणी क्लोज करू. मग बघा, आपल्याला दिसतं आहे शेअरहोल्डर्सला काय काय मिळणार आहे? तर हे मिळणार आहे, कॅपिटल मिळणार आहे, रिझर्व्ह मिळणार आहे, प्रॉफिट मिळणार आहे आणि हा प्रॉफिट पण जो काही आता झालेला तो पण मिळणार आहे. असं एकूण किती मिळणार आहे? ₹8,63,500 त्यांना मिळणार आहे. आणि त्यापैकी आपण त्यांना काय दिलं? त्यापैकी आपण त्यांना एवढे शेअर्स दिलेत, मालकांना, त्या शेअरहोल्डर्सला. आता एवढे शेअर दिल्यानंतर त्यांना शिल्लक रक्कम द्यायची बाकी आहे. आता हे इथं नसणार आहे. हे इथं नसणार आहे. हे आपल्याला काढायचं होतं. ठीक आहे. आता आपल्याला फक्त एवढं आपल्याकडे असणार होतं. ठीक आहे. आपण जर सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एवढं दिसतंय. ठीक आहे. आता एवढं दिसतंय म्हणून आपण काय केलं? क्लोज केलं अकाउंट. क्लोज केल्यानंतर ही साईड मोठी आहे म्हणून साईडला घेतलं. इथं अमाऊंट घेतली आणि यातनं ही मायनस केली. आता मायनस केली तर उरलेलं जे काही आन्सर आहे किंवा जे आन्सर आपल्याला दिसतंय हे, तर याचा अर्थ काय झाला? हे आन्सर काय आहे? तर हे आन्सर म्हणजेच तेवढी रक्कम त्यांना देणं बाकी आहे. त्यांना येणं किती होतं? एवढं येणं होतं. त्यातलं दिलं किती? व्यवसाय बंद पडल्यावरती एवढं रुपयाचं दिलं. मग हे जे काही उरलेलं आहे त्यांना कॅशमध्ये द्यायचं. उरलेलं काय करायचं? कॅशमध्ये. म्हणून इथं लिहिलं आपण कॅश. मग आता एंट्री काय झाली? इक्विटी शेअरहोल्डर्स अकाउंट्स टू कॅश. मग आता हे कुठे जाईल? कॅश अकाउंटला जाईल. कारण की आपण त्यांना अजून एवढे रुपये देणं बाकी आहे. व्यवसाय बंद पडल्यावर एक्सलन लिमिटेडचा त्या जे मालक आहेत, त्या मालकांना हे कंपनीकडनं मिळणं होतं आणि ते मिळणं असताना त्यांना आपण कंपनीने त्यांना काय दिलं? हे दिलं, शेअर्स दिलेत.
पण काही रक्कम शिल्लक असेल तर ते काय करायची, कॅशमध्ये देऊन टाकायची, कारण आपल्याकडे कॅश ऑलरेडी असते. म्हणून इथं बॅलन्सिंग फिगर जे काही आहे किंवा हे आन्सर आहे हे कॅश अकाउंटला ट्रान्सफर करायचं क्रेडिट साईडला. बघा इथं घेतलं आपण बाय, हे क्रेडिट कॅश अकाउंट आहे, इथं घेतलं बाय इक्विटी शेअरहोल्डर्स अकाउंट्स 1,37,500, हे जे आपलं आलेलं आन्सर आहे हे. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला हे ऑटोमॅटिक क्लोज होतं बघा. इथं तुम्हाला काही क्लोज करायची गरज नाही आहे. इथं तुम्हाला ऑटोमॅटिक काय होईल, अकाउंट एंट्री केल्यावरती पीसीच्या एंट्री केल्यावरती ऑटोमॅटिक क्लोज होऊन जाईल. मग इथं काही करायची गरज नाही, इथं काय बॅलन्स फिगर येणार नाही. नंतर हे आपण काय अकाउंट तयार केलंच नाहीये, तयार करायची गरज नाहीये. नंतर कॅश अकाउंट क्लोज करायचं. शेवटी कॅश अकाउंट तयार झालं पाहिजेत. बघा आता इथं हे ऑलरेडी आपल्याला इथं कुठली बॅलन्सिंग फिगर नाहीये, हे आपण सगळं ट्रान्सफर केलंय किंवा एंट्री केलेल्या आहेत. मग बघा इकडं हा एक्सपेन्स घेतलाय आपण 11,000चा. हे आता त्यांना कॅश दिली म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट झालं म्हणून इथं घेतलंय. हे बॅलन्स घेतलंय आपण कॅश अकाउंटचं, आणि हे आपल्याला आलेली कॅश आहे पीसीची, बरोबर आहे. इथं काय आपल्याला आता हे टॅली व्हायला पाहिजे. बघा इथं दोन्ही टॅली झाले, 1,48,500 आणि इकडं पण 1,48,500 रुपये. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. दोन्हीकडे टॅली झालेला आहे. तर अशा प्रकारे अकाउंट क्लोज करायचं आहे. क्लोजिंग सगळ्यांना येते, मी वेगळं काही केलं नाहीये. क्लोजिंग करताना सगळ्यांना माहिती आहे की बॅलन्स ट्रान्सफर होत असतं, ते कुठं केलं हे लक्षात ठेवायचं आहे. आता पुढं प्रॉब्लेममध्ये काय विचारलं आपल्याला की ओपनिंग एंट्री पण द्या. आता ओपनिंग एंट्र्या सेम राहतील प्रत्येक प्रॉब्लेममध्ये. पहिली एंट्री बिझनेस परचेस अकाउंट डेबिट टू लिक्विडेटर्स ऑफ एक्सलन लिमिटेड, म्हणजे जे लिक्विडेटर्स कंपनी आहे, जी वेंडर कंपनी आहे तिचं अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल इथं, आणि परचेस अकाउंट जे होईल डेबिट होईल. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये सेम एंट्री पाठ करून ठेवा. अशी एंट्री, फक्त नाव चेंज करायचं. इथं एक्सलेंटच्या ऐवजी फक्त वेगळं नाव येईल पुढच्या प्रॉब्लेममध्ये. एंट्री मात्र तीच राहील आणि पीसीची अमाऊंट घ्यायची इथे. नंतर दुसरी एंट्री जी आहे ते त्या ठिकाणी ट्रान्सफरची करायची. मग असेट आल्या म्हणून असेटचं अकाउंट डेबिट होईल आणि लायबिलिटीचं अकाउंट क्रेडिट होईल. बॅलन्सिंग फिगर परचेस अकाउंटला दाखवायची. बघा इथं लॅन कितीला आली, 4,12,000ला आली. म्हणजे जे पीसी काढलंय ना आपण, त्या पीसीच्या व्हॅल्यू घ्यायच्या. पीसीचं जे काही असेट आणि लायबिलिटी आली तर ते घ्यायचं आहे. मग असेट जेव्हा येते कंपनीमध्ये तेव्हा असेटचं अकाउंट काय होतं, डेबिट. हे बेसिक सगळ्यांना माहिती असेल, म्हणून असेटचं अकाउंट डेबिट होईल. म्हणून बघा काय घेतलं, लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट, प्लांट अँड मशिनरी अकाउंट डेबिट, स्टॉक अकाउंट डेबिट, डेटर्स अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स टू रिसिवेबल. हे कुठलं घेतलं सगळ्यांना लक्षात येईल की जे पीसी काढलं होतं आपण. बघा इथलं हे काय करायचं, डेबिट म्हणायचं, हे क्रेडिट म्हणायचं, आणि जे बॅलन्सिंग फिगर होईल, बॅलन्सिंग फिगर राहील त्याला काय म्हणायचं, बिझनेस परचेस अकाउंट. इतकं सरळ आणि सोपं. ही दुसरी एंट्री आहे, ट्रान्सफरची एंट्री करायची आहे इन द बुक्स ऑफ पर्चेसिंग कंपनी आपण करतोय. हे सगळं आपण कोणाच्या बुकमध्ये केलं, इन द बुक्स ऑफ वेंडर कंपनी, म्हणजे जी बंद पडली त्या कंपनीच्या. आणि हे कोणाच्या बुकमध्ये करतोय आपण, जी कंपनीने व्यवसाय परचेस केला आहे तिच्या बुकमध्ये ओपनिंग एंट्री करतोय. मग तिथं 3 एंट्री होतात. पहिली जी एंट्री आहे कन्सिडरेशन पेएबलची, पहिली पेएबल, ट्रान्सफर आणि पेड अशी एंट्री होतात. तर पहिली पेएबलची एंट्री काय होती, बिझनेस परचेस टू लिक्विडेटर्स कंपनी जी असेल, इथे कुठली कंपनी बंद झाली, इथं झाली एक्सलन कंपनी, म्हणून इथं म्हटलं आपण टू लिक्विडेटर्स ऑफ एक्सलन लिमिटेड. नंतर ट्रान्सफर केलेलं जे आहे आपण पीसी मध्ये, ते डेबिटला घ्यायचं असेट, आणि क्रेडिटला काय करायचं आहे, लायबिलिटी घ्यायची आहे, आणि जे बॅलन्स फिगर येईल ते दाखवायचं आहे बिझनेस परचेस अकाउंट्सला. झालं. नंतर तिसरी पेडची एंट्री, जसं आता किंग लिमिटेडने जे काही पेड केलं आहे त्याची एंट्री इथं होईल. कोणाला पेड केलं, किंग लिमिटेडने, तर एक्सलन लिमिटेडला पेड केलं, म्हणून एक्सलन लिमिटेड अकाउंट्स डेबिट. आणि काय काय केलं त्याच्याकडनं, तर शेअर्स गेलेत, प्रीमियम पण गेला, आणि कॅश पण गेली. मग आता कॅश अकाउंट्स काय होईल, क्रेडिट होईल याचं पेड केल्यामुळे. मग आता इथं आपण काय केलं, वेगवेगळं दाखवलं. शेअर 10 रुपयाचं वेगळं व्हॅल्यू दाखवलं, आणि 1 रुपयाचं जे व्हॅल्यू आहे त्याने वेगळं दाखवलंय, कारण की शेअर कसे प्रीमियमवर विकले आहेत ना, ते प्रीमियमवर त्याने दिले आहेत. म्हणून इथं 10 रुपयाला त्याने सांगितलंय की 66,000 शेअर दिलेत, 6,60,000 रुपयाचे, आणि 66,000 रुपयाचे शेअर्स 1 रुपया प्रीमियमवर दिलाय, म्हणून 66,000, आणि कॅश दिली आहे 1,10,000. डायरेक्ट तुम्ही जर 11 लिहिलं तरी पण काय अडचण नाही, पण प्रीमियम वेगळा दाखवला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला या चॅप्टरमध्ये हे अकाउंट्स काय करता येईल, सॉल्व्ह करता येईल, किंवा ह्या एंट्र्या करता येईल. ह्या तर पाठ करून टाका तुम्ही, असंच राहील, फक्त अमाऊंट काय करायच्या, चेंज करायच्या. चला, धन्यवाद.